MH29 आवाज सर्वसामान्यांचा। वली बादशाह मियाँ दर्ग्याच्या जमीन विक्री प्रकरणाची चौकशी करा, मनसेने केली मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील वली बादशाह मियाँ या देवस्थानाची मालकीची जमीन परस्पर विकून संबंधित देवस्थानाची व जनतेची लुबाडणूक करून संबंधित देवस्थानाचे संचालक यांनी देवस्थानाच्या जमिनीचा परस्पर सौदा केला आहे। संपूर्ण देशात वक्फ बोर्ड, देवस्थान मंदिर ट्रस्ट विषयी अनेक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येत आहे। सदर प्रकरण सुद्धा वक्फ बिलाच्या धास्तीने घडविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे। या व्यवहाराची दखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास शहाणे, उमरखेड तालुकाध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून या पूर्ण जमीन व्यवहाराचे पुरावे सादर करण्यात आले। या प्रकरणात सविस्तर चौकशी करून सर्वसामान्य जनतेच्या पैशातून आपले घर भरणाऱ्या संस्थाचालकांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली। तालुक्यातील निंगनूर येथील वली बादशाह मियाँ या संस्थानाच्या जमिनी संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। या देवस्थानची 52 एकर जमिनीपैकी 30 एकर जमीन उमरखेड तहसीलदार व त्या संस्थेच्या संचालक लोकांनी परस्पर आर्थिक व्यवहार करून हे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुबाडणूक, फसवणूक केलेली आहे। परस्पर या जमिनीची विक्री करून संस्थानाची फसवणूक केलेली आहे। या ठिकाणी वक्फ बोर्डची ही जमीन असताना, देवस्थानाची ही जमीन असताना त्यावर वैयक्तिक लोकांचे नाव कसे चढू शकते असा प्रश्न मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना केलेला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की या संपूर्ण प्रकरणाची वली बादशाह मियाँ देवस्थान ट्रस्टची पूर्ण जमीन आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी। सोबतच जिल्ह्यामध्ये ज्याही देवस्थान आणि ट्रस्टच्या येत्या 3 वर्षामध्ये जमीन व्यवहार झाले त्या सर्व जमीन व्यवहाराची चौकशी मागणी मनसेच्या वतीने इथे करण्यात आलेली आहे।